हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. हे सगळे म्हणून कृती समितीच्या माध्यमातून ज्यावेळी आम्ही आणि महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी मार्गी लागतात. आज दिवाळीला सुद्धा ॲव्हरेज प्रत्येक माणसाला ॲडव्हान्स बोनस आणि या 6,500चा हप्ता हे मिळून जवळपास 26,000 ॲव्हरेज मिळणार आहे. त्यामध्ये काही ना कमी मिळेल, काही ना जास्त मिळेल. त्यामुळे एक दिवाळी आनंदामध्ये आपल्या एसटी कामगारांची जाईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून मी माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय प्रताप सरनाईक असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आपले फायनान्स मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, या सगळ्यांमुळे हा निर्णय झालेला आहे. एकमेकाच्या संगनमताने हा निर्णय होत असतो. आणि म्हणून या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून लोकांसमोर ठेवणार आहात. त्याबद्दल धन्यवाद. आणि ते मी सांगितलं खरंच असे निर्णय झालेत आणि कृती समिती आता ज्या प्रकारे सांगितलं तुम्ही समाधानी आहात का? आता आंदोलन मागे घेणार आहात का? एक तर दोन बंद पडलेल्या गोष्टी आज आम्ही चालू करायला यशस्वी ठरलो. एक 6,500 रुपये माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जाहीर केले होते 20 ते 24 कालावधीसाठी. त्याचे 5 हप्ते फरकाचे दिले आणि त्यानंतर ते 6,500चे जे फरकाचे हप्ते होते ते बंद झालेले होते. ते 6,500 रुपये ते फरकाचे चालू करण्यामध्ये आज कृती समिती यशस्वी ठरलेली आहे. आणि त्याचं महिन्याला बर्डन 65 कोटी रुपये, दरमहा 65 कोटी रुपये राज्य सरकारकडून ते राखीव महामंडळाला दिले जाणार आहे. दुसरी गोष्ट, दिवाळीला जे आम्हाला ॲडव्हान्स मिळायचा, दिवाळी सण उचल मिळायची, तीही गेल्या वर्षीपासून बंद झालेली होती. तेही 12,500 रुपये चालू करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलेलो आहोत. तिसरा निर्णय आज झालेला आहे की 6,000 रुपये त्यांनी दिवाळीची भेट एसटी कामगारांना दिलेली आहे. खरं तर आम्ही 15,000 रुपयाची मागणी कृती समितीच्या वतीनं केली होती, पण 6,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. एकूणच काय तर आमच्या मुख्य मागण्या ज्या होत्या त्या मुख्य मागण्या 2016 पासून आमचा 1% राहिलेला इन्क्रिमेंटचा 1% दिला पाहिजे. आमचा महागाई भत्ता जो रखडलेला होता न्यायालयाच्या निकालानुसार त्यांनी तो दिला पाहिजे. आणि आमचा घरभाडे भत्ता 10-20-30% असं झालं पाहिजे. अशा प्रकारच्या मागणीवरती कृती समिती आज अतिशय हट्टाने होती. अगदी एकनाथजी शिंदे साहेबांना 2 वेळा फायनान्सचे जे चीफ सेक्रेटरी होते OP गुप्ता साहेब त्यांना घेऊन आतमध्ये बसावं लागलं. फार त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. हे 3 मुद्दे झाले. मात्र त्यांनी आता 3 स्टेजेस ठरवलेले आहेत. त्या 3 स्टेजेसपैकी आज जे दिलं ते त्यांनी 65 कोटी रुपयाचं जे बर्डन दर महिन्याला येते ते 65 कोटी रुपये या महिन्यापासून देण्याचं ठरवलेलं आहे. दुसरं 3 महिन्यामध्ये त्यांनी बसून 93 कोटी रुपयाचा पुढचा जो हप्ता आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये 1% इन्क्रिमेंट असेल, आपली महागाई भत्ता असेल आणि घरभाडे भत्ता असेल, त्याच्या त्या तिन्ही संदर्भामध्ये देण्याच्या संदर्भामध्ये पुढचं 93चा आणि 120चा असा भत्ता त्यांनी 3 टप्पे त्यांनी ठरवलेले आहेत. एकूणच काय तर दिवाळी गोड व्हावी आणि म्हणून आम्ही सगळी मंडळी त्यामध्ये खूप आग्रही होतो. ज्यामध्ये साधारणपणे 13,500 रुपये हे आमचे म्हणजे सानुग्रह अनुदान आणि आम्हाला जो काही 6,500चा म्हणजे 2,000 पासून त्या 7,500पर्यंत मिळणार आहे तो, आणि 12,500 रुपये आमचे साधारणपणे आमच्या दिवाळीचं ॲडव्हान्स, असं 26,000 अशा प्रकारची 26,000मध्ये दिवाळी गोड होती का नाही होती आमच्या लोकांना काटकसरीतून. परंतु या गोष्टीवरती कसं आहे की आम्हाला स्वर्गीय भाऊ पाटकांनी शिकवलं आहे, जे मिळतंय ते पदरात पाडून घ्यायचं आणि उरलेल्यांसाठी प्रामाणिकपणे भांडायचं. आज 2 लॉक झालेल्या गोष्टी आम्ही प्रामुख्यानं खुल्या करू शकलो. दुसऱ्या ज्या 3 लॉक झालेल्या गोष्टी त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः कबूल केले. आणि आमचा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की ते बोललेलं नेहमी करूनच दाखवतात. आणि त्यांनी पुढचं जे 85 कोटी रुपयाचं जे सांगितलं 3 महिन्यात बसायचं, आम्हाला विश्वास असा आहे की 1% इन्क्रिमेंट, घरभाडे भत्ता आणि रेट ऑफ इन्क्रिमेंट हे तिन्ही गोष्टी आम्हाला आमचं 10-20-30% घरभाडे भत्ता, महागाई भत्ता आणि रेट ऑफ इन्क्रिमेंट या 3 गोष्टी आम्हाला 3 महिन्यामध्ये मिळतील. 65 कोटीचं बर्डन आता वाढलेलं आहे आणि त्यामुळं या गोष्टीमध्ये पूर्णपणे समाधानी जरी नसलो तरी उद्याचं आंदोलन आम्ही न करण्याचं ठरवलेलं आहे. शेवटी जनतेला आम्ही मायबाप समजून काम करत असतो. जनता, प्रवासी जनता ही आमची मायबाप आहे.
त्यांच्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी नेहमीच कोविडच्या काळात 300 जणांची जीवाची प्राणाची आहुती दिली, पण आम्ही आमच्या सेवेमध्ये कधी खंड पडून दिला नाही. माझी मायबाप सरकारला इतकीच विनंती आहे, एस टी कर्मचाऱ्यांकडे जरा कमी माया होती, ती जास्त वाढवली गेली पाहिजे. ही माहिती आहे की आम्हाला राज्यात दुष्काळाचं सावट आहे, ओला दुष्काळ झालेला आहे. खूप खासदार साहेब त्याच्यावरती बोलले, शेतकरी आमचा वाईट अवस्थेमध्ये आहे. असं असतानाही त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून कृती समितीने एकत्रितरित्या उद्याचं आंदोलन, उद्यापासून जे आंदोलन चालू होणार होतं ते न करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.